नमस्कार मित्रांनो, मी निलेश विखे युवानेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आपण योजनांविषयी माहिती घेणार आहोत। तर पहिली जी महत्त्वाची योजना आहे ती आहे पीएमसी योजना। तर पीएमसी योजना काय आहे? तर पीएमसी योजनेचा जो अर्थ होतो तो होतो प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया। लक्षात ठेवा, फुल फॉर्म यावर कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतात। त्यानंतर बघा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 सप्टेंबर 2022 रोजी म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक दिनी पीएमसी ही केंद्र पुरस्कृत योजना जाहीर केली। या योजनेअंतर्गत देशातील 14,500 शाळा या आदर्श शाळा म्हणजेच मॉडेल स्कूल म्हणून विकसित केला जाणार आहे। हा नंबर लक्षात ठेवायचा की किती शाळा करणार आहे, तर 14,500 शाळा। त्यानंतर बघा योजनेचे वैशिष्ट्य काय, तर केंद्र पुरस्कृत योजना आहे। केंद्र पुरस्कृत योजना असते म्हणजे काय की या योजनेला राबवण्यासाठी जो काही वाटा आहे तो कोणाचा असणार आहे, केंद्र सरकारचा। तसंच काही वाटा राज्य सरकारचा त्यामध्ये असणार आहे। कालावधी काय या योजनेचा, तर 2022-23 ते 2026-27 म्हणजे 5 वर्षात ही योजना राबवण्यात येणार आहे। प्रत्येक ब्लॉकमध्ये 2 सरकारी मॉडेल शाळा बनवल्या जातील। महत्त्वाचं यावर स्टेटमेंट बनवू शकता, तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला। यामध्ये एक प्राथमिक शाळा असणार आहे आणि एक माध्यमिक किंवा वरिष्ठ माध्यमिक, दोनपैकी कुठली तरी एक। तर हेही महत्त्वाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिफारस केलेल्या सर्व सुविधा या शाळांमध्ये दिल्या जातील। लक्षात ठेवा, हाही स्टेटमेंट बनू शकतो। पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचे शिक्षण या स्कीमद्वारे उपलब्ध केल्या जाईल, यावरही स्टेटमेंट बनू शकतात, तर हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा या शाळेला ग्रीन स्कूल म्हणून विकसित केला जाणार। पुन्हा एकदा फॅक्ट, हेही लक्षात ठेवा। त्यानंतर हे होतं पीएमसी योजनेबद्दल। पुढील जी आहे ती आहे मिशन महाग्राम राबविण्यास मान्यता मिळाली आहे राज्य सरकारद्वारे। तर राज्य मंत्रिमंडळाच्या 31 मार्च 2022 रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली। ग्राम विकास परिवर्तन फाउंडेशन म्हणजेच काय, महाराष्ट्र विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन अंतर्गत राज्यातील सामाजिक परिवर्तनाच्या हेतूने मिशन महाग्राम 2022 ते 2025 कालावधी लक्षात ठेवा, या कालावधीत राबविण्यात येईल। उद्देश काय आहे की गावांचा शाश्वत विकास होण्यासाठी सामाजिक दायित्व निधी म्हणजे CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा कृती संगम लोकसहभागातून समृद्ध विकास करणे, हा त्याचा उद्देश आहे। विकासाचे शाश्वत ध्येय साध्य करण्यासाठी सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे। महत्त्वाचा फॅक्ट, हेही लक्षात ठेवा। यामध्ये अन्न वस्त्र निवारा, आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता, जलसंधारण व उपजीविका या क्षेत्रांवर भर देण्यात येणार आहे। तर ही होती मिशन महाग्राम बद्दलची माहिती। त्यानंतर पुढील आहे ते आहे जिव्हाळा कर्ज योजना। तर बघा जिव्हाळा कर्ज योजनावर डेफिनेट एक प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याचं रिझन म्हणजे बघा वर्षानुवर्षे विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेचेही नाव लक्षात ठेवा, जिव्हाळा कर्ज योजना सुरू केलेली आहे। 1 मे 2022 पासून या योजनेच्या माध्यमातून अल्प व्याजावर 50,000 रुपये कर्ज कैद्याच्या परिवाराला देण्यात येईल। कर्जाची रक्कम लक्षात ठेवा, मॅक्झिमम 50,000 पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे। हा देशातील असा पहिलाच अभिनव प्रयोग आहे आणि हा येरवडा जेल पुणे येथे 22 कैद्यांना या योजनेचा लाभ सुरुवातीला देण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर कैद्यांच्या कारागृहातील उत्पन्नाचा विचार करून हे कर्ज दिले जाणार असून कर्जावर केवळ 7% व्याज आकारण्यात येईल। तर हे इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, हे लक्षात ठेवा। तसेच बँकेकडून कर्जाच्या परतफेडीमधून वसूल करण्यात येणाऱ्या रकमेच्या 1% वार्षिक निधी कैद्यांच्या कल्याण निधीला देण्यात येणार आहे। महत्त्वाचा फॅक्ट आहे, यावर विधान बनवू शकतात। तर ही होती जिव्हाळा कर्ज योजना स्कीम। त्यानंतर बघा पुढील आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम। आता काय आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम बघा, तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम त्यालाच इंग्लिशमध्ये आपण PMEGP म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणतो। हा 2025 आणि 26 पर्यंत चालू ठेवण्याची मान्यता देण्यात आली आहे, म्हणजे याला एक्सटेन्शन मिळालेला आहे। हा कालावधी लक्षात ठेवा, खूप वेळ यावर प्रश्न विचारतात। या योजनेमुळे 5 आर्थिक वर्षात सुमारे 40 लाख लोकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण होतील। प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम जो आहे त्याबद्दल माहिती घेऊया। कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो हा, तर सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय, यालाच आपण इंग्लिशमध्ये MSME म्हणतो, MSME मिनिस्ट्री याच्या अंतर्गत येतं। सुरुवात कधी झाली, 2008 आणि 9 मध्ये झालेली आहे। सूक्ष्म उद्योगांच्या स्थापनेद्वारे स्वयंरोजगाराला म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटला एम्प्लॉयमेंट देणारी ही एक क्रेडिट लिंक सबसिडी योजना आहे। अशा फॅक्ट्सवर प्रश्न विचारतात, हे लक्षात ठेवा। उत्पादन क्षेत्रात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच्या सेक्टरमध्ये 50 लाख रुपये आणि सेवा क्षेत्रासाठी 30 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी MSME मंत्रालयाद्वारे 35% सबसिडी प्रदान करण्यात येणार आहे। तर हे किती सबसिडी आहे आणि कुठल्या क्षेत्राला किती कर्ज देण्यात येणार आहे, या दोन्हींवर प्रश्न बनू शकतो। अंमलबजावणी कशी होणार आहे, तर राष्ट्रीय स्तरावर खादी व ग्रामोद्योग आयोग, यालाच म्हणतात KVIC, करेक्ट। आणि राज्य स्तरावर कोण करणार आहे, तर राज्य संचालनालय, राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळे, तसंच जिल्हा उद्योग केंद्रे DIC म्हणतात त्याला, आणि बँका, तर एकत्रित याचं काय करणार आहे, अंमलबजावणी करणार आहे।
तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाबद्दलचे काही पात्रता आपण समजून घेऊया. तर 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती बचत गट, सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था, उत्पादन सहकारी संस्था, धर्मदाय ट्रस्ट पात्र आहे. प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम अंतर्गत मंजुरीसाठी फक्त नवीन प्रकल्पाचा विचार केला जातो. तर हे होती पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाबद्दलची माहिती. त्यानंतर पुढील आहे जल जीवन मिशन. आता जल जीवन मिशन काय आहे यावर प्रश्न डेफिनेटली विचारला जाणार, कारण पहिला जिल्हा, पहिलं राज्य असे प्रश्न भरपूर वेळा विचारले गेलेले आहे आणि जल जीवन मिशन अंतर्गत तीच माहिती आहे. तर मध्य प्रदेशातील बुरहानपूर हा देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा ठरलेला आहे. तर हे नाव तुम्हाला डेफिनेटली लक्षात ठेवायचं आहे. बुरहानपूर जिल्हा आहे. गोवा हे देशातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य ठरलेले आहे. तर राज्यही लक्षात ठेवा. आणि दादरा नगर हवेली, दमन दीव हे देशातील पहिले हर घर जल प्रमाणित केंद्रशासित प्रदेश ठरले आहे. त्यानंतर बघा काय आहे जल जीवन मिशन. तर सुरुवात कधी झाली तर 15 ऑगस्ट 2019 पासून. मंत्रालय कुठलं आहे तर जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येत आहे. उद्दिष्ट आहे 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे प्रति व्यक्ती 35 लिटर पाणी पुरविणे. तर आता त्याचं जे टार्गेट इयर आहे ते लक्षात ठेवा, 2024 आहे आणि व्यक्ती मागे किती पाणी देण्यात येणार आहे तर 55 लिटर पाणी देण्यात येणार आहे. हेही लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारतात किंवा विधानं बनतात. तर निधीतील वाटा कसा आहे, जर सामान्य राज्य आहे म्हणजे जे स्पेशल स्टेट्स आहेत ते सोडून केंद्र आणि राज्यांचा जो वाटा आहे तो 50-50 आहे. आणि समजा जर जे स्टेट आहे ते स्पेशल स्टेट आहे, जसं की हिली स्टेट आहे किंवा पूर्वोत्तर राज्य आहे किंवा असे केंद्रशासित प्रदेश जिथे विधानसभा आहे, तर त्यांना 90-10 या प्रमाणात राशी मिळणार आहे. जसं की केंद्राचा वाटा त्यामध्ये 90 आहे आणि जे राज्य पूर्वोत्तर राज्य आहे, हिमालयन राज्य आहे, तसेच विधिमंडळ असलेले केंद्रशासित प्रदेश म्हणजे दिल्ली आणि पॉंडिचेरी, तर त्यांना 90-10च्या प्रमाणात फंड मिळणार आहे. 100% पुरवठा होणार आहे फंडचा कुणाला तर विधिमंडळ नसलेल्या केंद्रशासित प्रदेशातील केंद्र सरकारद्वारे. तर हा निधी त्यांना देण्यात येईल. हे होती जल जीवन मिशन. याच्यातले इम्पॉर्टंट फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, यावर डेफिनेटली प्रश्न बनणार. त्यानंतर पुढील आहे जल जीवन मिशन बद्दलची माहिती. तर या मोहिमेअंतर्गत काय आहे तर बघा, विद्यमान पाणी पुरवठा प्रणाली आणि पाणी कनेक्शनची कार्यक्षमता वाढवणे. त्यानंतर पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणे आणि चाचणी तसेच शाश्वत शेती हे त्याचा मागचा एक उद्देश आहे. संरक्षित पाण्याचा एकत्रित वापर. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाढविणे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, राखडी पाण्याची प्रक्रिया आणि त्याचा पुनर्वापर हे जल जीवन मिशन अंतर्गत येते. त्यानंतर महत्वाची योजना पुढील नमस्ते योजना. यावर डेफिनेटली प्रश्न विचारला जाऊ शकतो. गटारे व सेप्टिक टँकच्या साफसफाईसाठी सरकारने यांत्रिक स्वच्छता इकोसिस्टीमसाठी राष्ट्रीय कृती योजना म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम, शॉर्टमध्ये त्याला नमस्ते स्कीम म्हणतात, नमस्ते योजना म्हणतात. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. हा सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. तर यासाठी तुम्हाला 2 मिनिस्ट्री दिसत आहेत, त्यामध्ये सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय आणि तसंच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम आहे. भारतीय स्वच्छतेच्या कामासाठी कोणतीही जीवितहानी होणार नाही. कोणतेही स्वच्छता कर्मचारी मानवी विष्ठेशी थेट संपर्कात येणार नाही. सर्व गटार आणि सेप्टिक टाकी स्वच्छता कामगारांना पर्यायी उपजीविका उपलब्ध व्हावी असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक तर पहिले सगळ्यात पहिले हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. त्यानंतर कुठले मिनिस्ट्री त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील योजना आहे ती आहे मिशन शक्ती योजना. महत्वाची आहे बघा. महिला व बाल विकास मंत्रालयाने 14 जुलै 2022 रोजी मिशन शक्ती योजनेसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जारी केलेले आहेत. केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षा तसेच सक्षमीकरणासाठी एक छत्री योजना म्हणजेच अम्ब्रेला स्कीम म्हणून मिशन शक्ती हा एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानंतर 15व्या वित्त आयोगाच्या म्हणजे 15 वित्त आयोगाचा जो कालावधी आहे 2021-22 ते 2025-26 या कालावधी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मिशन शक्ती अंतर्गत 2 उपयोजना आहेत. एक आहे संबल आणि दुसरी आहे सामर्थ्य. आता दोन्हींचे उद्दिष्ट वेगवेगळे आहेत. तर संबल जी उपयोजना आहे त्याचं उद्दिष्ट आहे महिलांच्या संरक्षणासाठी म्हणजेच काय वुमन सेफ्टी आणि समर्थ उपयोजनेची जे काही उद्दिष्ट आहे ते आहे महिला सक्षमीकरण म्हणजेच वुमन एम्पॉवरमेंट. त्यानंतर पुढील योजना आहे पीएम ई विद्या. या योजनेला युनेस्कोचा सन्मान मिळालेला आहे. अशा वेळेस भरपूर प्रश्न विचारले जातात की खालीलपैकी कुठल्या स्कीमला युनेस्कोचा सन्मान मिळालेला आहे. तर ती स्कीम आहे पीएम ई विद्या. आता पीएम ई विद्या काय आहे तर पीएम ई विद्या योजना अंतर्गत माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाचा म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा शिक्षण मंत्रालयाच्या उपक्रमाला युनेस्कोचा पुरस्कार जाहीर झाला. तर तुम्हाला ही स्कीम त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. एनसीईआरटीचा घटक असलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी CIET शिक्षणात आयसीटीचा वापर केल्याबद्दल युनेस्कोचा राजा हमाद बिन इसा अल खलिफा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. कधी कधी पुरस्काराचं नाव दिलं जाणार किंवा युनेस्कोचा सन्मान असंही म्हटलं जाणार, पण दोन्हीही नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पीएम ई विद्या कार्यक्रम काय आहे तर आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत मे 2020
मध्ये पीएम ई विद्या कार्यक्रम सुरू करण्यात आला. मुख्य उद्दिष्ट काय होतं? देशव्यापी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात खंड पडू नये, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे. संबंधित मंत्रालय कुठलं आहे? तर शिक्षण मंत्रालय आहे. त्यानंतर बघा श्रेष्ठ निवासी शिक्षण योजना. आता श्रेष्ठचा अर्थ काय होतो? स्कीम फॉर रेसिडेन्शियल एज्युकेशन फॉर स्टुडंट्स इन हायस्कूल इन टार्गेटेड एरिया. आता ही स्कीम कधी सुरुवात झाली आहे याची? 3 जून 2022 रोजी. उद्देश काय? अनुसूचित जातीतील गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि संधी उपलब्ध करून देणे. तर या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हा त्याचा मागचा उद्देश आहे. मंत्रालय कुठलं आहे? ते आहे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय, जे त्याची अंमलबजावणी करणार आहे. पात्रता काय आहे? तर अनुसूचित जातीचा विद्यार्थी असायला हवा, त्या पलीकडे तो 8वी आणि 10वी मध्ये शिकत असावा. करेक्ट. त्यानंतर बघा श्रेष्ठ निवासी योजनेबद्दलची काही वैशिष्ट्ये. ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापर्यंत आहे अशा अनुसूचित जातीतील गरीब विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण मिळेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा NTA दरवर्षी राष्ट्रीय प्रवेश चाचणीद्वारे NETS म्हणतात त्याला, अनुसूचित जातीच्या सुमारे 3000 विद्यार्थ्यांची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये निवड केली जाईल. तर हा आकडे लक्षात ठेवा, किती विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना CBSE संलग्न सर्वोत्तम खासगी निवासी शाळांमध्ये 9वी आणि 11वी मध्ये प्रवेश दिला जाईल. कुठल्या वर्गाला प्रवेश दिला जाणार आहे हेही लक्षात ठेवा. या अंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षणासाठी देशभरातील कोणतीही शाळा निवडू शकतात. शाळेची फी, वसतिगृह फी आणि जेवणाचा संपूर्ण खर्च भारत सरकार उचलेल. तर सगळ्यात पहिले तर देशभरातील कोणतीही शाळेमध्ये तो प्रवेश घेऊ शकेल. असंही नाही की ज्या राज्याचा तो विद्यार्थी आहे त्याच राज्यात प्रवेश त्याला घेता येईल. तो कुठल्याही राज्यामधील कुठलीही चांगली जी शाळा आहे त्यामध्ये तो प्रवेश घेऊ शकतो आणि सर्व जो खर्च आहे त्याचा, जसं शाळेची फी, वसतिगृहाची फी आणि जेवणाचा खर्च, सर्व भारत सरकार उचलणार आहे. त्यानंतर बघा कन्या शिक्षा प्रवेश उत्सव. काय आहे कन्या शिक्षा प्रवेश उत्सव? तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्च 2022 रोजी कन्या शिक्षा प्रवेश उत्सवची मोहीम सुरू करण्यात आली. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने, शिक्षण मंत्रालय आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम सुरू केली आहे. 11 ते 14 वयोगटातील मुलींची शाळांमधील पटसंख्या वाढवून त्यांना शाळेत कायम ठेवणे हे त्यामागचा उद्देश आहे. हे अभियान महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या बेटी बचाव आणि बेटी पढाव या प्रमुख योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे. या अंतर्गत 4 लाखाहून अधिक मुलींना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. तर किती मुलींना? तर 4 लाख मुलींना. त्यानंतर बघा बेटी बचाव आणि बेटी पढाव योजना काय आहे? सुरुवात कधी झाली? 22 जानेवारी 2015. उद्दिष्ट काय होते? घटत्या बाल लिंग गुणोत्तर प्रतिमेच्या समस्याचे निराकरण करणे. महिला व बाल विकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्तपणे चालवला जाणारा हा राष्ट्रीय उपक्रम आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचे अभियान आहे ते आहे पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियान. यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेले आहेत तसे यापूर्वी, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानाची सुरुवात केली. 2025 पर्यंत देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने काम करण्याचे अभियानाचे उद्दिष्ट आहे. आता हे कधी उच्चाटन करायचं आहे, कुठल्या वर्षापर्यंतचं टार्गेट इयर आहे, यावर प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या ध्येयानुसार म्हणजेच SDGच्या ध्येयानुसार 2030 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आहे. SDGचे उद्दिष्ट 2030 आहे, पण भारत सरकारचे जे उद्दिष्ट आहे ते आहे 2025 पर्यंत. निक्षय 2.0 पोर्टल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबर 2022 रोजी त्याचे अनावरण केले. त्यालाच इंग्लिशमध्ये निक्षय 2.0 असेही म्हणू शकतो आपण. तर हे होतं टीबी मुक्त भारत अभियानाबद्दल. त्यानंतर आहे स्पार्क कार्यक्रम. स्पार्क कार्यक्रम काय बघा? स्पार्कचा अर्थ होतो स्टुडंटशिप प्रोग्राम फॉर आयुर्वेदा रिसर्च केन. तर कधी कधी फुल फॉर्म विचारतात, तर तुम्हाला तेही लक्षात ठेवायचं आहे. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने म्हणजे CCRAS चा हा कार्यक्रम आहे, त्यांनी सुरू केला आहे. मान्यताप्राप्त आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असलेल्या आयुर्वेद म्हणजे BMS ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. उद्देश काय? विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कौशल्य विकसित करण्यात मदत करणे आणि त्यांच्या संशोधन कल्पनांना पुढील सहाय्य व प्रोत्साहन देणे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना फेलोशिप अंतर्गत 50,000 रुपयापर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाईल. इम्पॉर्टंट आहे ही अमाऊंट, तर यावर स्टेटमेंट बनवू शकतात, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नमामि गंगे उपक्रम काय आहे? संयुक्त राष्ट्रसंघाने भारतातील गंगा नदीचे पुनर्जीवन करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या नमामि गंगे उपक्रमाची पहिल्या 10 जागतिक पुनर्जीवन प्रकल्पामध्ये निवड केली. हे महत्वाचं आहे. कुठली स्कीम आहे, कुठला उपक्रम आहे, हे भरपूर वेळा विचारला जातात, तर यावर प्रश्न लक्षात ठेवा. हा पुरस्कार नमामि गंगेचे महासंचालक जी अशोक कुमार यांनी 14 सप्टेंबर 2022 रोजी मॉन्ट्रियल येथे पार पडलेल्या 15व्या जैवविविधता परिषदेत स्वीकारला. त्यानंतर नमामि गंगे उपक्रमाबद्दल जाणून घेऊया. नमामि गंगे बद्दल काय आहे माहिती? तर सुरुवात कधी झाली? 2014 साली. उद्दिष्ट काय? गंगा नदीचे प्रदूषण कमी करणे, नदीकाठचे संवर्धन आणि पुनर्जीवन करणे.
संबंधित विभाग कुठला आहे तर जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनर्जीवन विभाग हा जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, तो आहे. अंमलबजावणी संस्था कुठली आहे? नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा NMCG ही जी संस्था आहे ते गंगा नदीचे जे शुद्धीकरण आहे त्यावर लक्ष ठेवून असते. त्यानंतर बघा निधी किती अलॉटेड आहे तर 20,000 कोटी रुपयाचा निधी अलॉटेड आहे. त्यानंतर पुढील आहे युवा 2.0. काय आहे? युवाचा अर्थ होतो यंग अपकमिंग व्हर्सेटाईल ऑथर. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने 2 ऑक्टोबर 2022 रोजी युवा 2.0 ही योजना सुरू केली आहे. ही तरुण लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. अखिल भारतीय स्पर्धेद्वारे एकूण 75 लेखकांची यामध्ये निवड केल्या जाईल. निवडण्यात आलेल्या युवा लेखकांना 1 मार्च 2023 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत प्रख्यात लेखक आणि मार्गदर्शकांकडून काय मिळेल? प्रशिक्षित केला जाणार आहे. तर ही होती युवा स्कीम. त्यानंतर आहे PM डिवाइन योजना. आता PM डिवाइन योजनाचा अर्थ काय होतो बघा? प्राईम मिनिस्टर्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्ट रिजन. तर याचा लक्षात ठेवा की ही नॉर्थ ईस्ट म्हणजेच काय? पूर्वोत्तर भारत जे म्हणतो आपलं ईशान्येकडील राज्य त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. 2022-23 ते 2025-26 या 15व्या वित्त आयोगाच्या उर्वरित 4 वर्षाच्या कालावधीसाठी केंद्र सरकारने किंवा केंद्र सरकारच्या कॅबिनेटने 12 ऑक्टोबर रोजी या योजनेला मंजुरी दिली. 100% केंद्रीय निधीसह ही केंद्र पुरस्कृत योजना असून ती पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालयाद्वारे लागू केल्या जाते. योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, उद्योगांना आधार देणे, सामाजिक विकास प्रकल्प, तरुण व महिलांसाठी उपजीविकेचे उपक्रम तयार करणे. त्यानंतर आहे स्माइल योजना. स्माइल योजना काय? भारत सरकारने निराधार भिकारी या समस्येवर मात करण्यासाठी स्माइल नावाची एक व्यापक योजना तयार केली आहे. स्माइलचा अर्थ काय होतो बघा? सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइज. तसं इथे फक्त भिकारी लिहिलेलं आहे, पण भिकारी यांच्या पलीकडे ही ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी जे लोक आहे त्यांच्यासाठीही आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी स्माइल 75 हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. कधी कधी विचारला जातो की स्माइल 75 हा कार्यक्रम काय आहे, त्याचे उद्दिष्ट काय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्या अंतर्गत भीक मागण्यात गुंतलेल्या लोकांचे सर्वांगीण पुनर्वसन करण्यासाठी भारतभरातून 75 महापालिका निवडण्यात आलेल्या आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील आहे युविका कार्यक्रम. युविकाचा अर्थ काय होतो? युवा विज्ञानी कार्यक्रम. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो शालेय विद्यार्थ्यांसाठी हा खास कार्यक्रम राबवतो. उद्दिष्ट काय? तरुण मनांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानातील उदयोन्मुख ट्रेंड बद्दल जागरूकता निर्माण करणे. 16 मे 2022 ते 28 मे 2022 दरम्यान राबवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील आहे निपुण उपक्रम. निपुणचा अर्थ काय होता आपण बघूया. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी 20 जून 2022 रोजी नवी दिल्ली येथे निर्माण कामगारांच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय उपक्रम म्हणजेच निपुण या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ केला. निपुणचा अर्थ बघा, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रमोटिंग अपस्किलिंग निर्माण वर्कर्स. हा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा उपक्रम आहे. त्यानंतर 1 लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना नवीन कौशल्य आणि उच्च कौशल्य कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षित करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यांना परदेशात कामाच्या संधी उपलब्ध करून देण्याचेही या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढील आहे समुद्रयान मिशन. तर समुद्रयान मिशन अंतर्गत भारत 3 व्यक्तींना समुद्र सपाटीपासून 6000 मीटर खोलीवर पाठवणार आहे. मत्स्य 6000 नावाच्या सबमर्सिबल वाहनातून खनिजांसारख्या संसाधनांच्या शोधासाठी 3घांना खोल समुद्रात पाठवण्यात येणार आहे. हे मिशन 3 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कुठल्या इन्स्टिट्यूटद्वारे हे राबवलं जाणार आहे तर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीद्वारे मत्स्य 6000 हे वाहन विकसित केले जात आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर बघा नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना. केंद्राच्या नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेची 1 जानेवारी 2023 पासून सुरुवात झालेली आहे. 2023 वर्षासाठी NFSA नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करेल. योजनेअंतर्गत भारत सरकार सर्व NFSAच्या लाभार्थ्यांना म्हणजेच अंत्योदय अन्न योजना कुटुंबे तसेच प्राधान्य कुटुंब व्यक्तींना पुढील 1 वर्षासाठी देशातील 5.33 लाख रास्त भाव दुकानाच्या विस्तृत नेटवर्कद्वारे मोफत अन्नधान्य प्रदान करेल. केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाद्वारे या स्कीमला काय नाव देण्यात आले आहे तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKAY हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे अष्टसूत्री प्रकल्प. अष्टसूत्री प्रकल्प काय आहे तर शेतकऱ्यांसह ग्रामांचा महसूल शेतकऱ्यांना ऑनलाईन भरता यावा यासाठी शासनाकडून अष्टसूत्री योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याचा उद्देश काय? ऑनलाईन भरणा करण्यात यावा. ही योजना सुरुवातीला राज्यभरातील 12,000 गावात राबवली जाणार असून येथील सर्व कर आकारणी ही ऑनलाईन होणार आहे. या अंतर्गत बघा जळगाव जिल्ह्यातील सर्वच गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यात ई चावडी प्रकल्पाचे 3 टप्प्यात विकसन करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात गावात आकारला जाणाऱ्या कृषक करासह अन्न कर ऑनलाईन भरता येणार आहे.
सर्व कर भरणा ऑनलाईन होणार असल्याने गावातील महसूल नेमका किती याची पूर्ण माहिती यातून आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आहे पुढील महाराष्ट्र मिलेट मिशन. काय आहे महाराष्ट्र मिलेट मिशन? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 31 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र मिलेट मिशन प्रारंभ करण्यात आले. तृणधान्य पिकांचे उत्पादन आणि त्याची विक्री याची मूल्य साखळी विकसित होईल. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मिशन अंतर्गत तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. राज्यातील पौष्टिक तृणधान्य उत्पादन क्षेत्र वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा, महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे समर्थ मोहीम. समर्थ मोहीम काय आहे? सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली आहे. समर्थचा अर्थ काय होतो? स्कीम फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग इन टेक्सटाईल सेक्टर आणि पर्टिक्युलरली टेक्सटाईल सेक्टरसाठी आहे. समर्थाचा उद्देश काय? महिलांना कौशल्य विकास, बाजारपेठ विकास सहाय्य प्रदान करणे आणि 2022-23 या आर्थिक वर्षात ग्रामीण आणि उपशहरी भागात 7500हून अधिक महिला उमेदवारांना प्रशिक्षण देणे हा आहे. मंत्रालयाच्या कौशल्य विकास योजना अंतर्गत आयोजित मोफत कौशल्य विकास कार्यक्रमात 20% जागा महिलांसाठी दिल्या जातील व याचा 7500हून अधिक महिलांना लाभ होणार आहे. त्यानंतर आहे जलयुक्त शिवार अभियान 2.0. जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा निर्णय 13 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उद्दिष्ट काय? 3 वर्षात 5000 गावांमध्ये योजना राबविणे. महत्वाचा हा पॉईंट, यावर स्टेटमेंट बनू शकतो. या अभियानाचा टप्पा 2 मध्ये प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृदा व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील. हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबवला गेला पण अद्याप पाण्याची गरज आहे, तिथे ही कामे लोकसहभागातून करण्यात येणार आहे. नियोजनाचा घटक काय काय आहे? तर गाव आराखडा तयार करताना पाणलोट क्षेत्र हे नियोजनाचा घटक राहील, म्हणजे युनिट राहील. अंतिम आराखड्याला ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, म्हणजे ग्रामसभा याला मान्यता देईल. ठीक आहे. त्यानंतर पुढील आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आता 100% राज्य योजना म्हणून राबविण्यात येणार आहे. आणि या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत कुठल्या महत्वाच्या योजना तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजना, दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दीनदयाल उपाध्याय कौशल्य योजना, तसेच रूरल अर्बन मिशन या योजनांची अंमलबजावणी या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे केली जाते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेबद्दल एक्झॅक्टली काय झालंय बघा, की यापूर्वी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतन व भत्त्यासाठी केंद्र व राज्याचा जो वाटा होता तो 60-40 असा होता. पण केंद्र शासनाने दिनांक 1 एप्रिल 2022 पासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन निधीतील केंद्राचा 60% वाटा देणे बंद केल्याने सदर योजना 100% राज्य पुरस्कृत योजना म्हणून राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. हे त्याच्या मागचं कारण आहे का ही पूर्ण स्कीम आता राज्य पुरस्कृत झालेली आहे, कारण केंद्राने जो काही 60% त्यांना वाटा द्यायचा होता तो आता त्यांनी बंद केलेला आहे. त्यानंतर आहे सलोखा योजना. सलोखा योजना काय बघा, शेत जमिनीच्या ताब्यावरून उद्भवणारे वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने सलोखा योजना तयार केली आहे. या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने 13 डिसेंबर 2022 रोजी मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत जमीन नावावर करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्कात सवलतही दिली जाणार आहे. उद्देश काय आहे? शेत जमिनीचा ताबा वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात जो वाद असतो ते मिटवण्यासाठी समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना आणण्यात आलेली आहे. तर सलोखा योजनेचा जे काही उद्देश आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो योजनांविषयी जाणून घेतलं आहे. तुम्हाला या योजना चांगल्या पद्धतीने रिवाइज करायचा आहे, यावर प्रश्न बनतात, म्हणून हे तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करा. धन्यवाद मित्रांनो.